एक महत्त्वाची बातमी आहे। जळगावात शिंदेंच्या पायलटकडून विमान उडवण्यास नकार देण्यात आला। सलग 12 तास विमान चालवत असल्याने पायलटने तब्येत बिघडल्याचं सांगितलं, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर प्रकृतीसह तांत्रिक कारणामुळे विमान उडवण्यास नकार दिल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। महाजन गुलाबराव पाटील यांच्याकडून पायलटची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। शिंदेंकडून देखील पायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। मुक्ताईनगरचा दौरा आटोपून शिंदे मुंबईकडे निघाले होते। पायलटच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी आता डॉक्टर देखील दाखल झाले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पाटील आपल्या सोबत आहेत। किशोर, नेमकं काय घडतंय? पायलटनं विमान उडवण्यास आता नकार दिल्याचं कळतंय। हा सागर, या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत आपला मुक्ताईनगरचा दौरा आटपून विमानतळावर दाखल झाले। मात्र या ठिकाणी ते विमानात बसण्यासाठी जात असताना त्यांचे पायलट जे आहेत यांनी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे मंत्री गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील यांच्याकडून समजूत काढण्यात आली। तब्बल अर्धा तासापासून या ठिकाणी एकनाथ शिंदे व त्यांचा ताफा या ठिकाणी थांबून आहेत। विमानतळाच्या प्रतीक्षालयामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा पायलट यांची समजूत काढण्यात आली। मात्र सलग 12 तासापासून विमान उडत असल्यामुळे पायलटच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी विमान उडवण्यास नकार दिल्यामुळे त्याच्या तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा या ठिकाणी दाखल झाला आहे। आता बंद द्वार त्या पायलट यांच्यासोबत चर्चा आटोपली आहे। मात्र आता पुढे पायलटने विमान उडवण्यास होकार दिला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता बायकार छत्रपती संभाजीनगरहून जावं लागतं, हे या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी तब्बल अर्धा तासापासून एकनाथ शिंदे या ठिकाणी थांबून असल्याचं पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच किशोर, मात्र पायलट 12 तास झालं आम्ही उड्डाण करत आहोत असं कारण देत आहेत। मात्र सध्या डॉक्टर देखील आता पायलटच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाजन देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। हे सगळं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।